बटर जळायला नको त्या दृष्टीने थोडंसं तेल टाकतोय. टाकू आपण थोडी सेलरी, आणि जर सेलरी नसेल कोथिंबीरच्या दांड्या आपल्याला कापून टाकायच्या आहेत. कांद्याचा जो पांढरा भाग आहे तो पण टाकलेला आहे. आणि याच्यात जाणार आहेत या कलर्ड पेपर्स. एका बोलमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतोय आणि त्याच्यात टाकूया 1-2-3 चमचे पाणी, म्हणजे थोडंसं थिकनिंगसाठी आपण याचा वापर करणार आहोत. तर त्या दृष्टीने कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकलेलं आहे. याच्यामध्ये कुठलेही इतर सॉसेस नाही आहेत, सोया सॉस, चिली सॉस, हे ते काही नाही आहे, पण तरी पण टेस्ट एकदम भारी असणार आहे. स्प्राउट्स, आता हे अशा प्रकारचे स्प्राउट्स रेडीमेड मिळतात आणि घरी पण आपण करू शकतो. म्हणजे पहिले पण सांगितलं होतं की आपण त्याला भिजवून आपण गोणीमध्ये त्याच्यामध्ये ठेवून आपण करू शकतो. पण साधे घरगुती भिजवलेले मूग मोड आलेले ते वापरले तरी पण चालेल. आता हे तळलेले कमल ककडीचे आपण पीसेस त्यात टाकलेले आहेत. मीठ थोडं, सीझनिंग, त्याचबरोबर आता याच्यात जाणार आहे काळी मिरी क्रश केलेली. आहा, आणि थोडीशी साखर. किंचित पाणी. आणि कांद्याची पात. वा, तयार आहे आपली ही रेसिपी, खास रेसिपी बटर गार्लिक कमल काकडी. मी काम करतो मंडळी, याला प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बटर गार्लिक कमल काकडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कमल काकडी, मोड आलेले मूग, कॉर्नफ्लोअर, कापलेली रंगीत सिमला मिरची, मैदा, चिरलेली सेलरी, बटर, सीझनिंग पावडर, कांद्याची पात, चिरलेला लसूण, साखर, मीठ आणि काळी मिरी पूड. कृती: प्रथम कमल काकडीचे गोल काप करून ते पाण्यात भिजवून घ्यावेत. एका बाउल मध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, सीझनिंग पावडर, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट मध्ये कमल काकडीचे काप घोळवून ते गरम तेलात तळून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, सेलरीची पानं, कांद्याचे काप, कापलेली रंगीत सिमला मिरची आणि मोड आलेले मूग घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये तळलेले कमल काकडीचे काप, मीठ, सीझनिंग पावडर, काळी मिरी पूड, साखर, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, पाणी आणि कांद्याची पात घालून पुन्हा नीट परतून डिश सर्व्ह करावी. प्रियांका, आपली विश्रांती झालेली आहे. या विश्रांतीच्या काळात आपण बऱ्याच गप्पा मारल्या. तुला काय आवडतं, नाही आवडतं, त्याच्यावर आपण नंतर चर्चा करणारच आहोत. पण आता आपण आपला पदार्थ आधी बनवूया. तर आपण बनवतोय सफरचंदाचं काय, सीताफळाचं खरवस. कसं बरोबर चुकीचं बोललो की नाही, हे फार अवघड असतं. बरोबर चुकीचं बोलणं फार अवघड असतं. ओके, आता काय करायचं, इथे पाणी तापत ठेवलेलं. हो, स्टीम करायचं. स्टीम करायचं. तुला आधी बाउल लागेल. हो. ओके, हा, आता काय काय करायचं मला सांग. सर 1 बाउल चीक घ्यायचं आहे. सगळं घालून. हो. हा मिळतो ना आपल्याला बाजारात. हो हो हो. सेम क्वांटिटीमध्ये मिल्क घ्यायचं आहे 1 बाउल. मापानेच घेऊया ना, लफडं नको. त्यात नंतर साखर घालायची, अर्धी वाटी साखर, आणि सीताफळाचा पल्प अर्धी वाटी. सीताफळाचं आईस्क्रीम काय लागतं ना. हो, सुंदर. केसर, थोडीशी वेलची, चिमूटभर वेलचीची पूड, ते आपल्याला सजावटीसाठी. ओके, थोडंसं सरकवायचं का नको. नको नको, जास्त हौशीपणा करू नका. जिथे जे काय घालायचं ते घाला. आणि सर साखर पूर्ण मेल्ट झाली पाहिजे तोपर्यंत ते ढवळायचं आहे. झालं, हे आता मेल्ट झालेलं आहे. ठीक आहे, मग ते सर आपण स्टीम बाउलमध्ये काढून घेऊया. हे ह्याच्यातच ठेवायचं ना आपल्याला. ठीक आहे सर, ह्याच्यात ठेव, मग ह्याच्यात होतो. डन.
आता काय त्याला करायचं? झाकण करून आपण त्याला 45 मिनिट्स स्टीम करायचं आहे. स्टीम करायचं 45 मिनिट्स. हां. आणि त्यानंतर काय तयार होईल? एक केकसारखा बेस तयार होतो, मग तो कट करायचा आणि आपण सर्व करायचा. आणि त्याच्यावर ते घालायचं. हां, काजू बदामचे तुकडे. काजू बदामचे तुकडे, अख्खे काजू. सोपं आहे. हो, खूप सोपं आहे. याच्यावर असल्यामुळे तुला शॉर्टकट सगळे माहिती आहेत. पट 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 काय होईल ते माहिती आहे तिला. लिहून घ्या साहित्य आणि कृती, पट पट लिहून घ्या. सीताफळ खरवस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चीक, दूध, सीताफळाचा गर, साखर, काजू बदामाचे काप, दुधात भिजवलेलं केशर आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी चीक, 1 वाटी दूध, अर्धी वाटी साखर, सीताफळाचा गर, दुधात भिजवलेलं केशर आणि चिमूटभर वेलची पूड घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. स्टीमरमध्ये एक भांड ठेवून तयार मिश्रण 45 मिनिटं वाफवून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. चला जाऊया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आज कशा पटापट होतात की नाही रेसिपी. म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं पटापटचा जमाना आहे, पटापट बोलायचं, पटापट भेटायचं, पटापट निघायचं, असं सगळं पटापट आहे. त्यामुळे आजच्या रेसिपीसुद्धा पटापट आहे, पण करतोय आपण नीट सावकाश. आता पुढची रेसिपी काय आहे? पास्ता पायसम. पास्ता पायसम. इकडे मला साहित्य सांग. साहित्य: दूध, मॅक्रोनी पास्ता, कंडेन्स मिल्क, शुगर, थोडा केशरी रंग, तूप, चारोळी, बेदाणे, काजू बदामाचे काप आणि वेलची पावडर. फटाक्यांचे आवाज सुरू होण्यापूर्वी गोड पदार्थ कसे बनवायचे हे बघून घ्या. काय नंतर एकमेकाशी बोलता येत नाही ना. फार फटाके वाजवत होतो, हल्ली कमी वाजवा फटाके जरा, है ना. आजूबाजूला जरा बघा कोण कोण आहे, कोण आजारी माणसं, लहान माणसं. ओके, आता काय करायचं मला सांग. इथे आपण फ्राय पॅन तापत ठेवलेला आहे. हो, पहिलं आपण तूप घालूयात. 1 स्पून लागेल. मॅक्रोनी पास्ता मी थोडा हाफ बॉईल करून तो घेतला. कसा घेतलास म्हणजे? स्टीम गरम पाण्यामध्ये फक्त थोडा उकळून वेळ. काढला. हां. बरं. असा आवाज बिवाज झाला ना की बाहेर हॉलमध्ये कळतं आज काहीतरी सॉलिड चाललंय किचनमध्ये. हो, हे झालेलं आहे. थोडं आपण ते परतून घेऊया तुपामध्ये. तुपामध्ये आपण जरा हां, फ्राय फ्राय करायचं. करायचं. मोठा करू गॅस. हो, चालेल. सर ह्यात थोडं पाणी लागेल. बस. थोडं बस. सर ह्याला थोडी उकळी आली की आपण दूध घालूयाचं. आली की हो. पटापट आहे. आता काय करायचं? 1 बाउल दूध घालायचं. अजून लागेल. बस. साखर घालायची ना आपल्याला. हो. आता हे थोडं- उकळलं की हां, साखर. साखर पण घालायची. आधीच साखर घातली तर एकदम नाही का विरघळ ना ती. सर थोडं ते शिजायला वेळ लागतं ना. ओके. पास्ता. आता काय करायचं याच्यात? साखर घालायची सर. किती? अर्धी वाटी. आणि आणि- थोडासा चिमूटभर कलर टाकायचं. आता हे उकळलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. त्यात आपण वेलची पूड टाकू थोडीशी. 1 चमचा. हो. कंडेन्स मिल्क. हे घट्ट होण्यासाठी ना. हां, राईट. आणि त्याच्यात बेदाणे आणि चारोळी. चारोळे छान लागतात ना. थोडे काजू बदामाचे काप. थोडं ह्याला स्टीम करायचं सर. थोडंसं घट्टसर झालं की बंद करून सर्व करायचं. अच्छा, हे साधारण किती वेळ लागेल आपल्याला? 5-10 मिनटं लागते, जास्त वेळ नाही. बरं. काय पहिला पदार्थ आहे? चेसबोर्ड बिस्किट्स. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे बोलूया. ह्याचं नाव आहे रवोळी.